माय चॅनल. तर सर्वजण मजेतच असाल माझा ब्लॉग बघताय तर सर्वांना माझा नमस्कार. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी बनवणार आहे होममेड कोरियन स्टाईल चिकन. येस, यू आर हिअरिंग राईट, तुम्ही बरोबर ऐकताय. मी बनवणार आहे, मी विथ द हेल्प ऑफ माझी आई आणि यूट्यूब ऑफकोर्स. त्याच्याशिवाय किचनचे अवस्था खूप खराब होईल, हे तुम्हाला माहितीच असेल. तर मम्मी थोड्याच वेळात चिकन घेऊन येते आहे आणि तोपर्यंत तिने मला सांगितले थोडेफार प्रिपरेशन्स करायला, जे बाकीचं पाहिजे असेल सामान वगैरे सगळं काढून ठेवायला सांगितलं आहे. आणि तुम्ही माझे जर आधीचे ब्लॉग पाहिले नसाल तर ते ब्लॉग्स नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका माझे न्यू अपडेट व्हिडिओज पाहण्यासाठी. तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. A few moments later. हाय, तर मम्मी आली आहे. मम्मीने चिकन सुद्धा आणलं. आता त्याची प्रिपरेशन्स करते बघा. आता मम्मीने चिकन आणलं, त्याला थोडंसं वॉश करून घेते मी. आता मी चिकन वॉश केलं आहे. तर रात्रीची वेळ आहे म्हणून आम्हाला थोडेफार बोन्सवालाच मिळालं, ब्रेस्ट चिकन नाही मिळालं. पण ह्याच्यासाठी ब्रेस्ट चिकनच गरजेचं आहे. तरी खूप मोठे पीसेस आहेत, आता मी छोटे छोटे पीसेसमध्ये कट करते. तर मी चिकनचे छोटे पीसेस करून घेतलेत. तर आता मी सर्व रेसिपी जी आहे ती बघते आणि मग काय आहे ते फॉलो करते. आता 1 स्पून ब्लॅक पेपर घेतलं आहे मी. तुम्हाला जसं चिकनची क्वांटिटी असेल त्याच्या हिशोबाने घ्यायचं. आता मी 1 स्पून सोया सॉस घेतला आहे आणि 1च अंडा घेतला आहे, कारण की माझं चिकन थोडंसंच आहे क्वांटिटीमध्ये, सो जास्त नाही घेते. वाव, आय एम हॅव्हिंग अ बॅड डे. ओ नाईस, कॅन यू सी दिस? आय एम रिअली हॅव्हिंग अ बॅड डे. आता मी ब्लॅक पेपरला, ब्लॅक सोया सॉसला, आय मीन डार्क सोया सॉस आणि अंड्याला मिक्स करून घेतलं आहे चांगलं, तुम्ही बघू शकता. आता मी 1 कप भाकरीचं पीठ घेतलं आहे, कारण तांदळाचं पीठ आय मीन, कारण की त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉर सांगितलं आहे, मैदा सांगितलं आहे. पण आम्ही हे घेणार आहोत कारण की हे कुरकुरीत होण्यासाठी. थोडं ते जर घेतले ते थोडं मऊ होतील ते कुरकुरीत, बट थोडंसं मऊ पडतील. पण हे घेतल्यावरती ते जास्त कुरकुरीत होते. हे मला मम्मीने इन्फॉर्मेशन दिली आहे. ओके, तेवढं तुम्हाला असं वाटून घेऊ नका की मला जास्त इन्फॉर्मेशन आहे. थँक्यू. ओके, आता मी टाकते त्याच्यावर. आता मी हे त्याला मिक्स करून घेते. आता मी ह्याला मस्त मिक्स केलं आहे. हे आता सध्या असं दिसते थोडं विचित्र, बट नंतर ते छान लागणार आहे. डोंट गाईज वरी. मी मगाशी मीठ टाकायला विसरले, आता टाकते. तर तुम्ही ज्याप्रमाणे चिकन घेतलं त्याप्रमाणे चिकनमध्ये मीठ टाका. आता मी हे चिकन सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि आता ह्याला मी 10 मिनिटसाठी मॅरिनेट करायला ठेवणार आहे. आता मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे. तर माझ्याकडे 10 मिनिट्स आहेत. तर त्या 10 मिनिट्समध्ये मी खेळणार आहे माझ्या डॉगशी, ज्याचं आम्ही फायनली नावसुद्धा ठेवलं. रिको नाव आहे त्याचं. आर लेगसी आमची पुढे नेतो तो, पण त्याचं आरवरनंच नाव ठेवलं. मी रिको नाव ठेवलं आहे. तर मग झोपलाय आमचा बच्चा. उठला लगेच आवाज ऐकून उठतो रे. ओरे आमचा बाबू लगेच ओळखतो रे मला. तुझी ओनर म्हणजे तुझी जिला तुला आणलंय तिचं तर जास्त तुझ्याकडे लक्षच नाहीये. आम्हीच तुला खेळवतोय, तिचं नुसती मोबाईलमध्येच बिझी आहे ना. बघ, लगेच नाराज झाला आमच्या बाबू, लगेच समजलं. झोपला. हा खेळला नाही माझ्याशी, पण एवढा क्यूटली झोपला नाही. खेळासाठी उठवायचं मन सुद्धा करत नाही माझं. ते बघा तो आधी दीदीच्या कुशीमध्ये झोपलेला, पण दीदीला काहीतरी काम होतं म्हणून ती खाली गेली आता. तर बघा किती क्यूट झोपलाय. तो असं हलतो. त्याच्यावरती मला दीदीने सांगितलं होतं की ते त्यांच्या ड्रीम्समध्ये धावत वगैरे असतात, काहीतरी खेळत असतात, म्हणून त्यांचे असे हात वगैरे हलतात, पाय हलतात.
म्हणून तो असं करते. तुम्ही काही घाबरू नका, त्याला काही झालं नाहीये. 10 minutes later. आता मी तेल गरम करत ठेवते थोडं. आता चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे. त्याचं झाकणकडे ते दिसते मला मॅरिनेट झालेलं आहे. आणि आता तेल सुद्धा गरम झालं आहे. तर पहिले चेक करूया की तो झाला आहे की नाही गरम. ॲक्च्युली येस, तेल गरम झालेलं आहे. मी सध्या पहिले गरम होताना मी त्याची फ्लेम हाय ठेवलेली, आता थोडी स्लो केली आहे. ह्याच्यामध्ये बबल्स आले आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता मी ते चिकन टाकते. आता मिक्स करून घेऊया चांगलं. आता 5 मिनिटं त्याला शिजत ठेवूया आपण. आणि त्याच साईडला माझी मम्मी बनवते इथे मॅगी तिच्यासाठी, कारण की तिला असं वाटते मी थोडंसं घाण बनवलं असेल म्हणून. आणि मला नॉनव्हेज खायचं नाहीये म्हणून मी मॅगी बनवते. तू घाण बनवत नाहीस, तू चांगलं बनवतेस. माझी मम्मी माझी तारीफ किती छान करते यार. आता हे झालेले, आता गॅस बंद करूया. थोडंसं वरच्या आधी आपण त्याला स्टर करूया. सो माय चिकन इज रेडी नाव. लेट्स सर्व इट. आता मम्मीने याला खायला दिलंय. खातो एक छान. तर झोप झाली आमची. आम्हाला झोपून लगेच भूक लागते. मी खायला पण लगेच जातो धावत धावत. पण आता धावत नाही आलो, आम्हाला मम्मीने उचलून आणलंय. म्हणजे आम्हाला झोपच एवढी होती का बघायलाच नको. आणि मम्मी मला बोलते तिची मॅगी बघा. तिची मॅगी बघूया झाली आता. दिसते थोडी झालेली. आणि हा माझा चिकन, माझा नाही म्हणजे कोंबडीचा. आता मी आमची प्लेटिंग केलेली आहे आणि सर्वात पहिले टेस्ट करायला पप्पांना देणार आहोत. तर पप्पांचा रिव्ह्यू ऐकून समजेल आम्हाला मी चांगलं बनवलं आहे की नाही. पप्पा टेस्ट करणार. पप्पा सांगा. पप्पा विचार करतात. पप्पा तुम्हाला मी हे पण आणून दिले आहे, शेजवान चटणी. पप्पा बीइंग मास्टर शेफ. पप्पा प्लीज चांगला रिव्ह्यू द्या. ठीक आहे. चिकन तुमचं अजून कळायला लागेल तुम्हाला.
चिकन पूर्ण आतून शिजलं नाही तुमचं. ओ नो, चिकन शिजलं नाही तरी पण खातात चवेनी. डॅड इज ऑलवेज डॅड. खा तुम्ही आता बघा खाऊन. आता मी ट्राय करते. पप्पा वॉज राईट. शेजवान चटणीमुळे त्याला टेस्ट येते, अदरवाईज हे चिकन टेस्टलेस आहे. अँड हँड्स प्रूफ कोरियन चिकन इज नेवर टेस्टी. तर तुम्ही पाहिलंच असाल व्हिडिओमध्ये की आम्ही जो कोरियन स्टाईल चिकन बनवत होतो तो आमचा फारसा एवढा काही नीट झाला नाही. तो ॲक्च्युली शेजवान चटणीमुळे चांगला लागत होता. आम्ही चिकनला जास्त शेजवान चटणीमध्ये डिप करून खाल्लं आणि मम्मी बोलली आता जाऊ दे, तसं झालं आहे तसं झालं आहे, माझ्यासाठी चांगलं झालं आहे असं मम्मी मला म्हणाले आणि पप्पासुद्धा हेच म्हणाले. आफ्टर ऑल ते आपले पॅरेंट्स आहेत, ते आपले कौतुकच करणार. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड होतो. तर तुम्ही बघितलंच असाल की आता मी कानातले वगैरे सर्व काढलेले आणि आता झोपायची तयारी आहे आमची. मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका माझ्या पुढच्या व्हिडिओज पाहण्यासाठी.